आमदार परिणय फुके आपल्यासोबत आहेत। काल सभागृहामध्ये पंकजा मुंडेंवरनं कुठेतरी एक नाराजी व्यक्त केली होती। पर्यावरणाचा विषय चालू होता आणि पर्यावरण खात्याला बिनदाताचा वाघ अशा पद्धतीची देखील उपमा दिली। सर, नेमकं काय झालं आणि असं का तुम्हाला वाटतंय? कारण तुम्ही अंबाझरी तलावाचा विषय लावून धरला होता मागच्या काही दिवसांपासून। बघा, प्रत्येक अधिवेशनात मी कोणत्या ना कोणत्या तलावाचं प्रदूषित, कोणत्या ना कोणत्या धरणाचा दूषित पाण्याच्या संदर्भात, नदींचं दूषित होण्याच्या संदर्भात मी लक्षवेधी असणार किंवा LAQ असणार त्या माध्यमातून प्रश्न उचललेले आणि दरवेळेस मला उत्तर तेच मिळतात की आम्ही या संदर्भातली बैठक लावू, आम्ही या संदर्भातले निर्देश देऊ, आम्ही नोटीस देऊ, आम्ही कारवाई करू। पण मागच्या वर्षभरापासून कोणती या प्रकारची कारवाई झाली नाही। मागच्या अधिवेशनात मी गोसीकृत धरणाचं दूषित पाण्याच्या संदर्भात आणि तिथे होणाऱ्या नुकसानाच्या संदर्भात विषय घेतला होता। त्यानंतर वैनगंगा नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात इंडस्ट्रीचं त्यात पाणी जात असल्याचं मी घेतलं होतं। या अधिवेशनात मी अंबाझरी तलावाचं दूषितीकरणाच्या संदर्भात आणि त्याच्यात इकोरनिया पसरून तो कुठेतरी संपुष्टात आल्याच्या संदर्भात विषय घेतला। फुटारा, नागपूर शहरातला फुटारा तलाव असणार किंवा इतर तलाव असतील ते कुठेतरी आज संपुष्टात येऊन राहिलेले आहे आणि संपूर्ण राज्यभरातच या प्रकारच्या सगळीकडेच तक्रार होत आहे। काल LAQच्या संदर्भात म्हणजे कालच्या प्रश्नोत्तरच्या तासात अनेक प्रश्न या विभागाच्या संदर्भात लागले होते। त्यात पुण्यातली मुठा नदी असणार किंवा सोलापूरच्या काही नदी असणार, नाशिकमधल्या काही तलाव असतील, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी जाऊन राहिलं आणि पर्यावरण विभागाचं उत्तर एकासारखं असतं की आम्ही मिटिंग लावू, आम्ही बघू, आम्ही कारवाई करू, पण कुठेतरी ठोस कारवाई पर्यावरण विभाग करत नाही। आणि म्हणून मी पंकजाताईंबद्दल नाही बोललो, पण मी त्या विभागाबद्दल बोललो की तो बिनदाताचा, कारण बाहेर पर्यावरण विभागाचा किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डचा फार दहशत आहे बिल्डरमध्ये किंवा व्यावसायिकांमध्ये, पण त्याचा अधिकार काहीच नाही आहे। त्यांना ते काही कारवाई करत नाही, कुठेतरी इच्छाशक्तीची कमतरता आहे। म्हणून तो विषय मी काल प्रामुख्याने लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला। पंकजाताईंचे दोन मुद्दे अधोरेखित करण्यासारखे होते। एक तर निधीचा विषय, काही निधी पुरेसा मिळत नाही खात्याला, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात, तुम्ही कुठेतरी मुख्यमंत्र्यांशी बोला असंही त्या म्हणाले। आणि दुसरी बाब अशी आहे की अधिकारांच्या बाबतीत नेमकं सर असं का होतंय, नेमक्या कुठं कोणत्या अडचणी या खात्याला जाणवत असतात? बघा, मी तुम्हाला सांगतो की मी जी लक्षवेधी लावली ती काही पंकजाताईंच्या विरोधात नाही लावली। ती जी लक्षवेधी आहे आणि लक्षवेधीचं उत्तर देताना ही सामूहिक जबाबदारी म्हणून, मंत्री म्हणून त्यांना सामूहिक जबाबदारी, सगळ्याच विभागाची जबाबदारी म्हणून तो लक्षवेधी लावली जाते। कोणाचे वैयक्तिक संबंध कोणासोबत आहे किंवा काय याच्यासाठी या सभागृहात नाही। आमचे जे प्रश्न आहे ते या संविधानिक मार्गाने या सभागृहाच्या माध्यमातून ते शेवटपर्यंत नेल्या गेले पाहिजे। जे प्रश्न आम्ही मांडतो ते सामान्य लोकांचे प्रश्न आहेत, जे सामान्य जनतेचे, सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत आणि त्याचा कुठेतरी निराकरण या सभागृहाच्या माध्यमातून झालं पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे। वैयक्तिकरित्या इकडनं फंड आणून द्या, तिथे फंड आणून द्या, तो आमचा वैयक्तिक, आम्ही आमच्या मतदारसंघात ते काम निश्चितच करू। पण एक विभाग म्हणून, एक मंत्रिमंडळाच्या सदस्य म्हणून ही जबाबदारी मंत्र्यांचीच असते, सामूहिक जबाबदारी असते आणि निश्चितच याच्यामध्ये ज्या ज्या अडचणी येत असतील त्याचं दूर करण्याचं काम त्यांनी मंत्री म्हणून त्यांनी केलं पाहिजे, ही साधारण छोट्याशा अपेक्षा आमच्या आहेत। प्रदेशाध्यक्षांना तुमच्या सध्या हजेरी घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्याच्यामध्ये अनेक आमदार जे आहेत किंवा मंत्र्यांच्या बाबतीत देखील कुठेतरी नाराजीचा सूर पाहायला मिळाला की ते हजर राहत नाहीत, सभागृहात बसत नाहीत। परिणय फुकेंना आम्ही सतत सभागृहात बघतो, सहकाऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही आणि प्रदेशाध्यक्षांबद्दल एकंदरीत त्यांच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? मी 2016 पासून विधान परिषदेचा सदस्य आहे आणि मी सभागृह चालू झाल्यापासून बंद होईपर्यंत पूर्ण वेळ सभागृहात बसतो। किमान जर मला थोडंसं काय अडचण मी लॉबीमध्ये तरी बसतो, उपलब्ध असतो आणि या माध्यमातून निश्चितच अनेक कायदे, कारण हे कायदे तयार करण्याचं हे केंद्र आहे आणि अनेक कायदे आपण तयार करू शकतो। सामान्य लोकांना ज्या ज्या अडचणी आहेत त्या निर्देशन आणून देऊ शकतो, विभाग आपण सुधारू शकतो, अधिकाऱ्यांवरती एक कडक प्रतिबंध आपण लावू शकतो, कडक कारवाई आपण करू शकतो आणि हा सार्वभौम सभागृह, याच्यात अनेक अधिकार आपल्याला या माध्यमातून मिळतात आणि जोपर्यंत सभागृहात आपण बसणार नाही हे अधिकार आपण याचा उपयोग करू शकणार नाही। आणि माझं या माध्यमातून सगळ्या माझ्या आमदार मित्रांना विनंती आहे की 14 कोटी लोकांमधनं आपण एक 200-300 लोकच आमदार होऊ शकलो, हे सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं, हे सामान्य लोकांमुळे, भारतीय जनता पार्टीमुळे आपल्याला प्राप्त झालं। तर त्यांनी जी आपल्याला जबाबदारी दिली ती इमानदारीने आणि पूर्ण एकाग्रताने इथे अटेंड राहून त्यांनी हे ती ड्युटी पार पाडली पाहिजे। नवीन वर्ष सुरू झालं, शाळा सुरू झाल्या, मात्र शाळेमध्ये शिक्षक नाहीत, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। SIRचं काम, आधी जनगणनेचं काम लावलं तर SIRचं काम लावलं, त्यामुळे एका शिक्षकावर 4-4 वर्ग सांभाळायची वेळ आलेली आहे। मुलांचं शैक्षणिक नुकसान व्हायला लागलेलं आहे। या संदर्भामध्ये शिक्षण विभागाला आपण काय सांगाल? आणि सभागृहामध्ये देखील सातत्याने ह्या संदर्भातले विषय उपस्थित होत आहेत। शिक्षकांची प्राथमिक जबाबदारी ही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची आहे, विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याचे आणि विद्यार्थी घडवण्याचं काम शिक्षकांना करायचं आहे।
त्याच्यानंतरचे बाकी सर्व कामं हे गौण आहे. माझं या माध्यमातून निवडणूक आयोगालाही विनंती आहे की त्यांनी शिक्षकांना या प्रकारचं अतिरिक्त काम न देऊ. अतिरिक्त एजन्सीज आहेत, दुसऱ्या अनेक लोक आहेत जे हे काम करू शकतात, पण शिक्षक आता शैक्षणिक वर्ष सुरू झालं, आता मागे सुट्ट्या होत्या, त्यांना त्या सगळ्या शिक्षकांना हे सगळे कामं दिले तर ठीक आहे, पण आता कुठेतरी वर्ग सुरू झाले, शैक्षणिक सगळे क्लासेस सुरू झाले, तर माझं या माध्यमातून निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी शिक्षकांना यामधनं मुक्त करावं आणि त्यांना विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याकरता त्यांना पूर्ण रिकामं ठेवावं. शेवटचा प्रश्न, राज ठाकरेंचं वक्तव्य सध्या प्रचंड गाजत आहे, खास करून पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने. एकनाथ शिंदेच्या बाबतीत तो टोला होता. तुम्ही याकडे कसं बघताय? कारण हक्कभंग काही आमदार म्हणत होते की आम्ही हक्कभंग वेळ पडली तर आणू. काही आमदार जे त्यांच्यासोबत राहिले होते ते म्हणे हक्कभंगाचा आम्ही विचार करणार नाही, आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आहे. बघा, असं आहे की राज ठाकरेजी ज्या प्रकारचं स्टेटमेंट देत आहेत ते वैफल्यग्रस्त आहेत ना, ते स्टेटमेंट देत आहे. कुठेतरी आमदार खासदारचा सोडा साधे नगरसेवकही त्यांचा पक्ष मागच्या 10-15 वर्षापासून निवडून आणू शकत नाही आहे. आणि ही जी पक्षफोडीची जी सुरुवात ही याचे करणारे हे शिवसेना जी फोडण्याची सुरुवात हे राज ठाकरेंनीच केलेली आहे. आणि जे स्टेटमेंट काल राज ठाकरेंनी दिले विकल्या जाण्याचे किंवा या सगळ्याचे, ते राज ठाकरेंवरतीच लागू होतात. आणि ज्यावेळेस राज ठाकरेजींनी पक्ष फोडून, शिवसेना फोडून ज्यावेळेस त्यांनी मनसेची स्थापना केली, त्यावेळेसही याच प्रकारची चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होते की काँग्रेस पक्षाने त्यांना पैसे देऊन फोडलेला आहे, काँग्रेस पक्षाकडनं त्यांनी पैसे घेतलेले आहे, काँग्रेस पक्षाकडनं पैसे घेऊन ते निवडणूक लढतात. पण या प्रकारचं वक्तव्य करून ते कुठेतरी जर समजा एक बोट जर आमच्याकडे दाखवत आहे तर 4 बोटं त्यांच्या स्वतःकडेच दिसतात आहे. आणि कुठेतरी याची सुरुवात त्यांनी केलेली आहे, हे या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन मनोज जयस्वाल सह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई.